आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार अयोध्येचा राजपुत्र राम वनवासाला निघाला। हा संपूर्ण 14 वर्षाचा वनवासी प्रवास जर आपण बघितला तर तो अयोध्या ते रामेश्वर असा आहे। वाल्मिकी रामायणातील उल्लेखानुसार तसेच स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार जवळपास 249 ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता यांनी वनवासात वास्तव्य केले। तर आज या मंगल प्रसंगी बघू प्रभू श्रीराम यांचे महाराष्ट्रातील वास्तव्य। त्याआधी सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। माझा महाराष्ट्र सिरीज दिवस 22वा। 14 वर्षाच्या वनवासात प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी जवळपास 249 ठिकाणी वास्तव्य केले। त्यातील महाराष्ट्राचा विचार केल्यास नोंदी मिळतात की महाराष्ट्रात अशी 51 ठिकाणे आहेत जेथे वनवासी राम वास्तव्यास होते। त्यामध्ये आताचे नाशिक, रामटेक, रामगिरी, सालबर्डी, माहूर, लोणार, सिंदखेड राजा, नांगरतास, जालना इत्यादी ठिकाणे आहेत। नाशिक जवळच्या सप्तशृंगी गडाजवळ सुतीक्षण ऋषींचे आश्रम आहे। त्यांची निश्चित जागा माहीत नसली तरी सुतीक्षण ऋषींच्या सल्ल्याने राम, सीता आणि लक्ष्मण गोदावरी काठावर पंचवटी या ठिकाणी वास्तव्यास होते।